नमस्कार मंडळी, मी आज सुकं खोबरं आणि कांद्याचे वाटण करत आहे, जे व्हेज आणि नॉनव्हेजसाठी दोन्हीसाठी वापरले जाते। आता मी ते खोबरं भाजून घेतलं आहे। आता त्याचा कांदा अजून भाजायचा आहे। माझी पद्धत अशीच आहे, मी असंच खोबरं भाजते। काही लोक किसून भाजतात, पण मला चिरून आणि भाजून असं घ्यायला बरं पडतं, म्हणून मी असं भाजलं आहे। इकडे माझा कांदा आता भाजतोय, अजून थोडं बाकी आहे। एवढा भाजून झाला आहे, अजून इतका भाजायचा आहे। ते झाल्यानंतर मग मी पुढचं मिक्सरला हे दोन्ही वाटून त्याच्यामध्ये मी लसूण, आलं, धणेपूड आणि गरम मसाला हे सगळं टाकणार आहे। हे वाटण टाकणार आहे मी। फायनली माझं वाटण तयार झालं आहे, जे मी डब्यामध्ये भरून ठेवलं आत्ताच। हे मला 10 दिवस तरी वाटण जाईल। चिकन आणि वाटणाची भाजी, जसे की काळे वाटाण्याची भाजी, कडधान्यांसाठी हे वाटण पण खूप चांगलं लागतं।